हाय एव्हरीवन. चला तर सकाळचा बॅच झालेला आहे आणि मी आले घरी आणि येताना ना काही घेऊन यायचं हे रोजच्या रुटीनमध्ये असतंच. तर आज काही फळं आणलेली आहेत, काकडी आणली आहे. त्याचबरोबर ना आठवणीने मी पुदिना घेतलेला आहे. कारण आता मी विचार केलेला आहे रोजच्या रोज ना पुदिना टी करून प्यायचं, कारण ॲसिडिटीसाठी खूप छान आहे आणि कालपासून मी सुरुवात केलेली आहे. सो इथे ना मी सकाळी जाताना पुदिना टी बनवलेली, म्हणजे काल आणलेला पुदिना होता त्याचं बनवून घेतलं आणि सकाळी पण पिऊन गेलेली आणि आता आल्यानंतरसुद्धा मी इथे सगळ्यात आधी ना मस्त एकदम पुदिना टी बनवायला गरम करायला ठेवली, म्हणजे बनवलेली होती. तर आता निवांत बसून आधी पिऊन घेते आणि त्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात केली. तर हे भांडं जे आहे चहासाठी मी आणलेलं, ते तुम्ही पाहिलेलं असेल आधीच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं. पण त्याचा काही अजून मुहूर्त लागलेला नाही आहे. तर त्याचं काय कारण आहे ना, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी ना ह्याच्यावरचं जे स्टिकर आहे ते काढायचं आहे. तर स्टिकर काढण्याची अगदी सोपी पद्धत म्हणजे थोडंसं कोणतंही भांडं जे असतं ना ते गरम करायचं आणि त्याला फ्लेम लागू द्यायची नाही. वरच्यावर गरम करायचं आणि हलगत काढलं ना की ते निघून जातं. आता मेन रिझन काय आहे, तर ते भांडं जे आहे ना ते बर्नरवर बसत नाही आहे. त्यासाठी आता मला एखादा छोटासा बर्नर असा येतो ना स्टँड, तो घ्यावा लागेल. सो त्यासाठी ते अजून मी काही बनवलं नाही त्याच्यामध्ये. पण त्यात जेव्हा मी चहा बनवणार किंवा ब्लॅक टी बनवणार तर सगळ्यात आधी तुमच्याबरोबर मी ते शेअर करेन. त्यानंतर इथे मटकीचा रस्सा बनवायचा आहे, म्हणून मग आता कांदा टोमॅटो वगैरे तेलात परतून घेतले. अद्रक लसणाची पेस्ट घातली, मसाले घातले. तर लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडा गरम मसाला, बस एवढंच मसाले असणार आहेत. आणि मस्त एकदम रस्सा बनवून घेते. तर यातला मसाला जो आहे ना तो मी गावी जेव्हा गेलेली कोळपेवाडीला तिथून आणलेला मसाला घातला आहे. आणि आता तो मसाला ना अगदीच थोडा राहिलेला आहे. तर त्या मसाल्याची जशी नाही मला सवयच लागली आहे आता. तर आता पाहू, पुन्हा मला आता तो मागवावा लागेल नाही तर. सो आता ना याच्यामध्ये मीठ वगैरे घातलं आणि चांगलं त्याला आता मिक्स करून घेईन, कारण चांगलं कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो शिजायला हवा. तर त्याआधी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. तर मला कोथिंबीर जी असते ना तेलामध्ये मसाल्यात घालायला जास्त आवडते. तर माझ्यासारखं तुमच्यापैकी कोणी करत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण काही सवयी असतात ना ते आपल्याला वाटतं की आपण करतो, कोणी अजून करत असतील का असं. तर अशातली एक माझी ही सवय. वरतून तर मी नंतर भुरभुरते, पण मला फोडणीमध्ये सुद्धा घालण्याची सवयच आहे. तर मटकी आता स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि त्यातले वरचे जेवढी साल निघत आहेत ना ते काढून घेणार आणि मग रश्श्यामध्ये घालणार आणि मग अशा प्रकारे हा रस्सा होईल.